नागपूर महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी सुरू केलेले कामबंद आंदोलन शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही कायम ठेवले। गेल्या 3 महिन्यापासून एल व सीएल रजेच्या पैशांचे देयक मिळाले नसून मागील महिन्याचा पगारही अद्याप कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार वेतन व रजेच्या पैशाबाबत निर्माण झालेल्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी काही दिवसापूर्वी संबंधित कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली होती। मात्र त्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। त्यानंतर 11 जून 2026 पासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले। आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही प्रशासनाकडून किंवा संबंधित कंपनीकडून कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली गेली नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे। तसेच महापालिका प्रशासनानेही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न देता पाठ फिरवल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली। कामगारांचे म्हणणे आहे की नियमितपणे काम करूनही वेळेवर वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे। दैनंदिन खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळणे कठीण होत आहे। त्यामुळे थकीत वेतन व रजेच्या पैशाचा प्रश्न ताकदीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत प्रलंबित पगार आणि रजेचे पैसे अदा केले जात नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरू। नागपूर महानगरपालिका मधील कंत्राटी कामगार, कचरा संकलन मध्ये काम करत असलेले कामगार मागील 11 तारखेपासून संपावर आहे। कामबंद आंदोलन चालू आहे आणि मेन म्हणजे मुद्दे असे होते की वार्षिक जे सुट्ट्या असते, वार्षिक सुट्ट्याची रोख मार्च टू एप्रिलचा हिशोब असते आणि तो मार्च टू एप्रिलचा हिशोब अजूनपर्यंत अद्याप कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही, त्याची रोख रक्कम मिळाली नाही व कालपर्यंत त्यांच्या सॅलरी जो मंथली सॅलरी येते ते पण नव्हती आली। आज तिसरा दिवस असून सुद्धा त्या सुट्ट्याच्या पैशावर अजूनपर्यंत निवारण झालेलं नाही आणि 3 दिवसापासून कचरा संकलनचं जे काही काम आहे ते थांबलेलं आहे। नागपूर शहरामध्ये जितकी काही गंदगी फैलत आहे, जितकी काही दुर्गंध वाढेल, जितका काही कचरा वाढेल, त्याचा दुष्परिणाम आरोग्यावर होणार व आरोग्य जे स्वच्छ दूत आहे त्यांच्याच रोखीची रक्कम, त्यांच्याच हक्काचे पैसे जर मिळत नसेल तर नागपूर महानगरपालिका यांनी दखल घ्यावी। कारण 3 दिवस झाले, 3 दिवसापासून आजही नागपूर महानगरपालिका ही दखल घेत नाहीये। ज्या कंत्राटदार कंपनीला कंत्राटी काम दिलेलं आहे ती कंपनी पण टाळाटाळ करत आहे या सर्व समस्याबद्दल। या कारणास आज तिसरा दिवस असून सुद्धा कामबंद आंदोलन सुरू आहे।